खासदार संजय राऊतांनी दादांच्या राष्ट्रवादीबद्दल खळबळजनक दावा केलाय. तटकरे पटेल दादांचे सहकारी होते, मात्र सुनेत्रा पवारांचे सहकारी असतील असं नाही, असं विधान त्यांनी केलंय. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी होते. नव्या रचनेमध्ये सुनित्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही, आणि त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवरती दुसऱ्या पक्षांना का बोलावं हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिलं हा त्यांचा प्रश्न. त्यांनी पत्रामध्ये कोणाला पदं दिली किंवा कोणती पदं रद्द केली हा त्यांचा प्रश्न आहे. भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होते. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं. ते संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत. हसन मुश्रीफांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही असं मुश्रीफ यांनी विश्वास व्यक्त केलाय. राष्ट्रवादीचे 25 ते 30 आमदार फुटणार असा दावा संजय राऊतांनी केला होता. त्यावरून मुश्रीफ यांनी काय उत्तर दिले बघा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही. एकही आमदार. आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत तेच बरेचसे चाललेले आहेत, अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत.